जरा या पोरी बघून घे. आई तुला किती वेळा सांगितलंय मी आशू सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच मुलीशी लग्न करणार नाही आहे. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना तू भीम लग्नाचा राहशील. आणि जरा पाठच्या बहिणीचा तरी विचार कर तू. तिच्यासाठी बघितलाय मी एक मुलगा. मुलगा? कोण मुलगा? सांगतो ग वेळ आल्यावर. हे आई, याला सांगा जास्त फादर बनायला जाऊ नको. माझी मी समर्थ आहे, स्वतःचं बघ म्हणा. आईला सांगत तोंड सांभाळून बोलायला. काय चुकीचं बोलली ती? तुझं ना घरात अजिबात लक्ष नाहीये. सारखा आपला दिवसभर आशू आशू करत असतोस. बाहेर लोक नावं ठेवायला लागलेत. ठेवू देत ना, ठेवू देत. पण तुला एक सांगतो आई, आशू सारखी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. आणि काय अपेक्षा आहेत ग तिच्या? ती तिच्या आई वडिलांसाठी स्वतःचं लग्न प्रेम सॅक्रिफाईस करायला निघाली आहे. आणखीन काय हवंय? अरे बाळा, आपण पण किती दिवस थांबणार आता? तू बोललास का तिच्याशी? काय बोलली ती? म्हणाली घर जावई हो. काय? आता हेच बाकी होतं का? घर जावाई आई दे ह्याला पाठवून. तसंही दिवसभर तिचाच विचार कर असं. जाईल एकदाचा घरात. श्वेता, तुझं थोबाडानं खूप चालायला लागला हल्ली. चालवणार, तोंड चालवणार मी. काय करशील हा?